मंडळी इथे भाविकांची तुम्ही गर्दी पाहताय, इथे भरपूर इथे आहे. तर या ठिकाणी असं सुंदर असं मंदिर इथे सजवण्यात आलेलं आहे. पाहू शकता लाईटिंग वगैरे मंदिराभोवती इथे खूप सुंदर अशी करण्यात आलेली आहे. बघा राघवप्राहजिता योगच्छतरं मस्यारूपं भजस्वाद्य सर्वलोकस्य पश्यतः. या ठिकाणी ना सुंदर इथे रथ सजवण्यात आलेला आहे, पाहू शकता. आणि बरोबर 1:30 वाजता ना हा रथ ओढण्यात येईल. बरोबर ना मंदिराच्या समोर ना इथे सुंदर असा देखावा तयार करण्यात आलेला आहे. इथे मंदिरावरती गणपती बाप्पा, या ठिकाणी इथे चित्र काढण्यात आलेलं आहे, पण असं वेगळं टाईप मध्ये. बघा कलाकार आहेत मनीष मिस्त्री. पाळणा आलेला आहे ते पाण्यात बसण्यासाठी इथे गर्दी बघा किती आहे. नमस्कार म्हणते, मी इर्षद चव्हाण तुमचं सहज स्वागत करतो माझ्या चॅनल इर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी आज आहे महाशिवरात्र. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण चाललो आहोत कुडाळ तालुक्यातील नेरूर या गावामध्ये श्री देव कलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्र आणि रथोत्सव कशा प्रकारे आहे ना तर तो पाहण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया थेट या नेरूर गावामध्ये आणि रथोत्सव आणि महाशिवरात्र कशा प्रकारे आहे ना ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत नेरूर गावामध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय तिथे ना 2 व्हीलर 3 व्हीलरचं आणि 4 व्हीलरचं पार्किंग इथे करण्यात आलेलं आहे. तर माझ्यासोबत आहेत वसंत माळकर, हे मुंबईवरून खास श्री देव कलेश्वर मंदिरमधला महाशिवरात्र उत्सव आणि रथोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत. तर आता आपण जाऊया थेट या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि महाशिवरात्र कशा प्रकारे होते ना ते पाहू. चला. तर हा आहे मेन गेट श्री देव कलेश्वर मंदिराचा. तर आपण ह्या मंदिरामधून आतमध्ये जाऊया. आता आपण इथून बोर्ड होतो ना तर आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर प्रवेश करताना हा छोटासा रोड आहे. छोटासा रोडवरून ना इथे आपण आतमध्ये चाललेलो आहोत आणि आतमध्ये जेव्हा जातोय ना तर ठिकाणची इथे गर्दी आपण बघायला भेटते. आणि बरोबर रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे दुकानं लागलेली आहेत विविध प्रकारची. तर आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो. तर दर्शन घेताना सुद्धा ना हे छोटीशी वाट असल्यामुळे थोडी तासपणा इथे त्रास होते. भाविकांची इथे गर्दी आपल्याला भरपूर पाहायला भेटते. आता आपण श्रीदेव कलेश्वरच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. तर जाताना नाही सुंदर अशी आपल्याला लाईटिंग पाहण्यात येते. रस्त्याला गेलेली सुंदर अशी लाईटिंग आपल्याला पाहण्यात मंदिरामध्ये सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे. तर चला आपण जाऊया. तर आता आपण पोहोचलेलो आहोत कमानीकडे. सुंदर अशी कमानी ते सजवण्यात आलेली आहे आणि बरोबर कमानीवरती ओम नमः शिवाय असं लिहिण्यात आलेलं आहे. चला आतमध्ये जाऊया.
मंडळी इथे भाविकांची तुम्ही गर्दी पाहताय, इथे भरपूर इथे आहे. तर या ठिकाणी असं सुंदर असं मंदिर इथे सजवण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता लाईटी वगैरे मंदिराभोवती इथे खूप सुंदर अशी करण्यात आलेली आहे. हे बघा मंडळी ना, तर आपण आतमध्ये आहोत आणि आतमध्ये भाविकांची अशी गर्दी किती आहे. योगच्छतरं मस्यारूपं भजस्वाद्य सर्वलोकस्य पश्यतः ततोऽनन्तरमेवासौ विश्वरूपे धरशुभः विमानवरमारुह्य भास्करं भानुसन्निभं चन्द्रश्च गरगापद्मो किरीटवरभूषणैः द्योतयन् स्वप्रकाशेन पीताम्बरधरो मलः चतुर्वेः पार्श्वदा विष्णोस्तदाद्रूपे भूमिपूजित स्तूयमानो योगिनैश्च रामनामाक्षसत्वरः. दुःखाश्रूंनी भरून आले. त्याने लक्ष्मणाकडून काष्टे आणून गीताचे दहन केले. नंतर लक्ष्मणासह दुःखी अंतःकरणाने त्याने स्नान केले. मग त्या अरण्यात रामाने एक मृग मारून त्याचे मान सर्वत्र हिरव्यागार गवतात गुंकुरून अनेक ठिकाणी फेकिले. सर्व पक्षी हे मांस खावेत जेणेकरून पक्षीराज जटायू तृप्त हो, असे राम बोलला. नंतर तो म्हणाला, जटायू तू माझ्या पदाला जा, असे लोकांच्या देखत तुला माझी मुक्तिदा मिळेल. नंतर पुण्यवान जटायू विश्वस्वरूप प्राप्त होऊन तो सूर्यासारख्या तेजस्वी विमानात आरूढ झाला. शंख चक्र गदा पद्म किरीटादी सुंदर भूषणांनी व आपल्या अंतकातील त्याने सर्वत्र शोभा आणली होती. त्याने पीतांबर परिधान केला असून त्याची शरीराकांती निर्मल दिसत होती. तशाच स्वरूपांचे विष्णू 4 वर्षांचे त्याची चारी बाजूंनी पूजा करीत होते आणि योगीजनांचे समूह त्याची स्तुती करीत होते. समर्पयामी. पालखीला सुरुवात होत आहे. तर मंडळी आता आपण आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये इथे ते कापडाचं तिथे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि त्याला जी लाइटिंग सोडण्यात आलेली आहे खूप सुंदर आहे. हे बघा पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे बघा.
लागले ते ध्यान जिरी जीवा भेटीची आवडी उतावीळ मान भेटीची आवडी उतावीळ मान लागले ते ध्यान लागले ते ध्यान जिरी जीवा भेटीची आवडी उतावीळ मान भेटीची आवडी भेटीची आवडी उतावीळ मान भेटीची आवडी उतावीळ मान तुका म्हणे तुम्ही करा साथ पण या ठिकाणी ना हे सुंदर इथे रथ सजवण्यात आलेला आहे, पाहू शकता. आणि बरोबर 1:30 वाजता ना हा रथ ओढण्यात येईल. श्रींची मूर्ती आतमध्ये बसल्यावर ना हा रथ इथे ओढण्यात येईल. या ठिकाणी इथे रांग आहे आणि ती रांग डायरेक्ट मंदिरामध्ये जाते आणि मंदिरात गेल्याच्या नंतर इथे गाभाऱ्यात दर्शन करून मागून बाहेर पडते. आता आपण आहोत श्रीदेव कलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणि खूप सुंदर असा देखावा इथे साकारण्यात आलेला आहे. हे बघा, हे आहे ते प्रवेशद्वार आणि खूप सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे मंदिराला.
बरोबर ना मंदिराच्या समोर ना इथे सुंदर असा देखावा तयार करण्यात आलेला आहे. इथे मंदिरावरती गणपती बाप्पा, या ठिकाणी इथे चित्र काढण्यात आलेलं आहे, पण असं वेगळं टाईप मध्ये. हे बघा, कलाकार आहेत मनीष मिस्त्री. आपल्याकडे ना या ठिकाणी इथे मोठा रेस्टॉरंट म्हणजे इथे सिद्धेश चव्हाण त्याच्यावरचे मित्र सुद्धा आहेत. आणि त्यानंतर इथे पराग कुबल, हो पराग कुबल, इथे पराग कुबल सुद्धा आलेले आहेत आचऱ्यातून इथे या ठिकाणी ना इथे लाईव्ह सुद्धा दृश्य आपल्याला पाहता येत आहे. ते बघा मोठ्या या स्क्रीनवर. हे बघा आतमध्ये काय चाललं आहे ना ते सुद्धा, आणि पालखी इथे चालू आहे ना ते सुद्धा आपल्याला पाहण्यात येत आहे या स्क्रीनवर. हे बघा, आणि सुंदर असं मंदिर इथे सजवण्यात आलेलं आहे महाशिवरात्री निमित्त. आता आपण ना मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण निघतोय जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी. तर आता आपण जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहोत. आणि हे बघा, तर आपल्याला इथून उजव्या दिशेने आपण आतमध्ये चाललोय. तर आपल्यासोबत इथे वसंत माळकर सुद्धा आहे. तर आपल्याला स्टार्टिंगला ना इथे फोटोची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर उसाचा रसाचा गाडा सुद्धा आहे. भरपूर मंडळी ना या महाशिवरात्रीसाठी येतात. हे बघा, आणि या ठिकाणी जी जागा आहे ना खूप कुटुंब भरलेली आहे, दुकानं सुद्धा लागलेली आहे. घरात लागणाऱ्या वस्तू म्हणा, त्यानंतर जे काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीला इथे पाहायला भेटणार आहेत. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर कुठची कुठची दुकानं लागली आहेत ना पाहूया. तर हे बघा, या ठिकाणी इथे जत्रेमध्ये हमखास पाहायला भेटतात ते म्हणजे ते 100 रुपयाला 2 लोड म्हणजे उशा वगैरे. चादरी सुद्धा आहे, त्याचं दुकान आहे. त्यानंतर इथे 150 रुपयामध्ये बॅग्स आहेत. तर आपल्यासोबत इथे रोशन सुद्धा भेटलेला आहे. बिग फॅन सर, बिग फॅन. हा सुद्धा क्रिएटर आहे आणि याचे युट्यूबचा सुद्धा व्हिडिओ असतात. तर लवकरात लवकर जाऊन त्याला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी इथे 20 रुपयामध्ये घरात लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यांचं दुकान या साईडला आलेलं आहे. थोडंसं आपण पुढे गेलो ना तर इथे स्वयंभू सातेरीचं ना इथे कोबी मंचुरियनचं दुकान आपल्याला मोठ्याच्या मोठं आपल्याला पाहायला येत आहे. हे बघा, त्यानंतर आपण पुढे चाललोय ना तर आईस्क्रीमची दुकानं, त्यानंतर इथे गोबी मंचुरियनची दुकानं इथे सर्रास आपल्याला पाहायला भेटतात. हा जो पूर्ण एरिया आहे ना तो खाऊ गल्लीचा आहे. कुठे ना कुठेतरी ह्या रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे तुम्हाला खायची प्यायची इथे दुकानं आपल्याला भेटणार आहेत. थोडंसं आपण पुढे जातोय ना तर आपल्याला इथे गेम झोन पूर्ण इथे
गेम झोन आपल्याला पाहायला भेटतोय. तर या ठिकाणी इथे बिस्किट इनामी योजना आहे. म्हणजे ते बॉलची बेरीज 6 बॉलची बेरीज जर 6, 7, 8, 9, 10, 12, 18, 24, 30, 31, 32, 36 होईल तर त्यांना ह्या गोष्टी सगळ्या भेटणार आहेत. तर या ठिकाणी इथे प्लेन आलेला आहे हे बघा. त्यानंतर इथे बाजूला मिकी माऊस आहे. या ठिकाणी सुद्धा मिकी माऊस आहे. त्यानंतर इथे पाळणा आलेला आहे. इथे जाईंट व्हील हे बघा. इथे लहान मुलं इथे एन्जॉय करताना या मिकी माऊस मध्ये तसेच या ठिकाणी सुद्धा मुलं एन्जॉय करतायत. पाळणा आलेला आहे ते बाजूला मिकी माऊस. इथे पाण्यात बसण्यासाठी इथे गर्दी बघा किती आहे. या ठिकाणी ना इथे युनिक गेम आलेला आहे. हा मंदार बरोबर आहे. मंदार बरोबर आहे. दीडशे स्कोर झाला. त्यांना ही कलर भेटलेली आहे. तर या ठिकाणी ना इथे ब्रेक डान्स आहे आणि हा ब्रेक डान्सची फी आहे 100 रुपये. हे बघा. आता आपण ना बाहेर पडतोय आणि बाहेर पडताना ना इथे रस्त्याच्या दोन्ही साईडला ना इथे दुकानं लागल्यामुळे ना लोक आहेत ते काय ना काय वस्तू खरेदी करण्यासाठी इथे थांबतात. त्यामुळे इथे आपल्याला गर्दी जास्त पाहायला भेटते या ठिकाणी. कारण की इथे थोडीशी छोटी जागा असल्यामुळे इथे जायला यायला थोडंसं इथे त्रास होतोय. पण तिथून आपण वाट काढत काढत पुढे जातोय. या ठिकाणी ना इथे 50 रुपयामध्ये इथे जे किचन आहेत ना ते आपल्याला पाहायला भेटतंय. इथे आपल्या नावाचं. मंडळी आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आता आपण आपल्या घरी चाललेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की नेरूळ गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिरामधली महाशिवरात्र आणि रथोत्सव कशा प्रकारे आहे तो. तर हा होता छोटासा व्हिडिओ महाशिवरात्रीचा आणि रथोत्सवाचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचा टेक केअर. बाय बाय. काळजी घ्या.